नमस्कार, मी श्रुती देशमुख। तर आज सकाळी सकाळी मी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मानव निर्मित जंगलात आलेली आहे। हे आमचे हेमंत काका, ज्यांचं खूप मोठं सहकार्य आहे जंगल निर्माण करण्यासाठी। तर आम्ही सकाळी हनुमानाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे। त्याच्यानंतर इथे आम्ही मिसळ बनवणार आहे आणि ती खाण्याचा आनंद लुटणार आहे। आणि माझ्यासोबत खाण्यासाठी राणी ही सकाळी पहाटे 5 ला सुद्धा येऊ शकते। अच्छा, आता आणि नंतर चहा पण मिळणार आहे ना? हो। धोका दिला यांनी। पप्पाने तुला मिसळ बघा माझ्याकडे ते छोटे छोटे। अच्छा, टाकायचे, फक्त थोडीशी काळजी घे। जसं त्याला जीवामृत, त्याच्यानंतर निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, जसं लागेल तसं टाकायचं। मग आपली पिंपळ, हे पिंपळाचं झाड माझ्या सासू सासऱ्यांनी लावलेलं, किती छान प्रकारे जगलं हे तुम्ही बघू शकता। नक्कीच नक्कीच, अतिशय सुंदर। जरा किडलं शकता की पिंपळाचं झाड कुठे लावलेलं आहे, वडाचं झाड कुठे लावलंय ते दाखवण्यासाठी आमचे काका काट्या कचऱ्यांमध्ये जाऊन जाऊन आम्हाला दाखवत आहेत। कचरा आणि झाड्या झुडपांमध्ये जाऊन कष्ट घेऊन आम्हाला दाखवत आहेत। बघा बघा, म्हणजे तुम्ही बघू शकतात की किती मेहनत आहे एक झाड दाखवण्यासाठी। काका दिसलं माझ्या मनाला। कोणी लावलंय बाप्पा हे झाड? मीच नाही ग, त्यांच्या जवळने लावलंय ते। ओ माय गॉड, या ही लुसी, ही एक लुसी आमच्या टेकडीवर रोज येत असते। नाही, लग्न बाकी अजून, लग्न बाकी। लुसी पहिला नंबर लावून टाकला। हा, अरे यार, असं नाही करायला पाहिजे। शादी के लड्डू जो भी खाए पछताए। हम तो नहीं पछता रहे। खूप वर्षांनी आल्यानंतर आम्हाला इथे सगळेजण आमचे ओळखीचे लोक भेटतायत। चहा पाचतो दादा चहा बनवता तू काही काकांनी मला सकाळी काकांनी नाही, राणीने मला सकाळी 6 वाजता फोन केला की आपल्याला टेकडीवर जायचंय, म्हणून मी पटकन अशी उठली। पण त्याच्याने तुझा फायदा झाला का नुकसान झालं? नाही, मी 1 वर्षानंतर आली। ऑफकोर्स मी खूप एन्जॉय करते आणि याच्यामुळे झालं होतं माझं। हे बघ, तुम्हाला मी एक शिकवतो। ऐक हा, खाली उतरला ना, सिंधी कॉलनी लागते आपली, तिच्या गेट जवळ आहे ना ते दाल पकवान मिळतं। दाल पकवान संडेला चांगलं एक नंबर। नाही, रोज असतं तिथे। नाही, एवढ्या सकाळी सकाळी ऐक ना, खाल्लं नाही का? अरे तू ऐक ना, तू मिसळ सगळं विसरून जाशील। तिथे दाल पकवान मिळतं, ते दाल पकवान खाऊन बघ घरी जा। हे म्हणता का काय म्हणतात? आणि तुमच्या ते रेडी आहे खाण्यासाठी, स्पॉन्सर तू आहे। ऐक ना, हे बघ, यांनी तुला आणलंय ना, हे खर्च करतील, त्यांच्यासोबत आम्ही पण राहू। सकाळच्या 7:30 वाजता यांनी मला उठवून आणलेलंय का, तर आपण अंबरशी टेकडीवर मिसळ बनवणार आहे। पण नाही मिसळ, आता यांना सोडू नको तसं। ठीक आहे, दाल पकवान खाऊन घे, दाल पकवान खाऊन चहा माझ्याकडे लागला, पण दाल पकवान यांना सोडायचं। आता ब्लॉग टाकू लोकांना। फक्त 15 का 20 रुपयात मिळतं, पण एक नंबर आयटम असतो। ही बघा आमची लुसी। लुसी, गुड मॉर्निंग। तुम्ही बघू शकतात इथे सकाळी सकाळी 5:30 वाजेपासून आमच्या अंबरशी टेकडीवर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी एवढे सगळे जण इथे येतात आणि रोज नवीन नवीन झाडी लावतात आणि इथल्या प्रत्येक झाडाची पुरेपूर काळजी घेतात। असं मी ब्लॉग मध्ये लोकांना। आणि हे सगळे जण आता थोड्या वेळाने आमच्यासाठी मिसळ आणि चहा बनवणार आहेत। तू आज एकीला आणलंय, पण उद्या कमीत कमी 4-5 जण। फोकस ऑन मिसळ अँड चहा। आज घरी आणलेलं दूध इथे संपणार असं वाटतंय मला। किती सापडले वाटत त्यातले? मला दोन वाटतात मला। एक तर फॉर शुअर आहे, बाकीचं नाही सापडत। कुठे लावलेत नेमके? कुठे लावले? इकडच्या साईडला, हा, टाकी समोर। फणस आले की लक्षात येऊन जातील की तुझीच झाड आहे बुवा। नाही, इथे मी सुद्धा झाडं लावलेत। अच्छा, मी अगं लावलेत ना माझ्या बर्थडेला। खरंच नाही, फणस नाही, मी वड लावलं होतं अगदी बाहेरच्या साईड। लग्न झाल्यानंतर लावतात नवऱ्याचा। नाही नाही नाही, ते नवरा चांगला भेटावा म्हणून वड लावला त्याने आधीच। ऑक्सिजन मिळावं म्हणून मी नवरा चांगला भेटावा वड लावता आणि नवऱ्याने
इकडे तिकडे बघू नये म्हणून मग घरा ज्यामुळे या टेकडीला नाव आहे अंबरशी टेकडी, ते हे मंदिर आहे जिथे आता आम्ही जातोय दर्शन करण्यासाठी. काका आम्हाला प्रत्येक इथल्या मंदिरात घेऊन जात आहेत आणि इथे काका आणि त्यांचे सगळे मित्र, इथे जे पूर्ण एक पडीत जागा होती, म्हणजे ही कितीतरी एकरची आहे, खूप जास्त. तर त्यांनी 300 एकरमध्ये पूर्ण पडीत जागेला पूर्ण आता एक जंगलाचं स्वरूप दिलेलं आहे. हे ते अंबरशी मंदिर, आमची अंमळनेरची फेमस अंबरशी टेकडी. सगळे इथे फिरायला येतात सकाळी.